नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की तारीनी वेश बदलून बुरखा घालून पोलीस स्टेशनमध्ये जे मॅडमला भेटण्यासाठी आलेली असते आणि मग त्यानंतर ती थेट जे मॅडमच्या केबिनमध्ये जाते आणि त्यामुळे तिथे बाहेर असणारे कॉन्स्टेबल तिला अडवण्यासाठी म्हणून तिच्या पाठोपाठ येतात. पण तितक्यात तारीनी जे मॅडमला सॅल्यूट करते. त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की ही आपली स्पेशल क्राईम युनिटची ऑफिसर आहे. त्यामुळे मग त्या कॉन्स्टेबलला बाहेरच थांबायला सांगतात आणि मग त्यानंतर तारीनी तिच्या चेहऱ्यावर असणारा बुरखा बाजूला करते आणि तारीनीला पाहून जे मॅडमला थोडंसं आश्चर्य वाटतं. त्याचवेळी दुसरीकडे निशी युवराजला भेटण्याचा हट्ट करत असते. तिची आई आणि ती पद्मिनी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. त्याचवेळी तिथे कौशिकीसुद्धा येते. ती सुद्धा या निशीला समजावते, पण ही निशी अगदी रडत तिच्यापुढे हात जोडत म्हणू लागते की ताई, मला माहिती आहे तुम्हाला युवराजला काही सोडवता येत नाही आहे, पण निदान मला एकदा त्याला भेटू तरी द्या, प्लीज माझ्यासाठी एवढं तरी करा. आणि त्यावेळी कौशिकी म्हणू लागते की निशी, हे बघ, प्लीज समजून घे, युवराजला भेटणं इतकं सोपं नाही आहे. आणि त्यामुळे ही जी निशी असते ना, ती आणखीन पॅनिक होते आणि त्यातच तिची आई म्हणजे ती मूर्ख रेखा आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करत असते. ती निशीला असं म्हणत असते की निशू बाळा, जाऊ दे, या घरात ना कोणालाही तुझी काळजी नाही. अगं, या लोकांना ना तुझं आणि युवराजचं काही घेणं देणंच नाही आहे. तू उद्या आत्महत्या केली आणि ते युवराज तिकडे कायमचे जेलमध्ये सडत जरी राहिले ना, तरी यांना काही वाटणार नाही. आणि तिचं हे असं बोलणं ऐकून मग कौशिकी चिडत्याने म्हणते की मिसेस बेलसरे, तुम्ही काय बोलताय याचं जरा भान ठेवा. तुम्ही इथे या निशीची काळजी घेण्यासाठी आलात ना, मग तेच करा, उगाच आगीत तेल ओतू नका. आणि ते ऐकून ती रेखा गप्प बसते आणि मग त्यानंतर कौशिकी शांतपणे निशीला सांगते की हे बघ निशी, मी तुझी आणि युवराजची भेट घालून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, पण हे तितकं सोपं नाही आहे, हे प्लीज लक्षात ठेव. त्यावर निशी फक्त मांडो लावत हो म्हणते आणि तितक्यात कौशिकीला येतो डॉक्टर कामतांचा कॉल. त्यामुळे ती बोलण्यासाठी म्हणून बाहेर जाते. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की तारिणीला पाहून जे मॅडम तिला विचारतात की तू इथे कशासाठी आली आहे. आणि त्यावेळी तारिणी त्यांना विचारते की मॅम, युवराज काही बोलला की नाही, केसची काय अपडेट आहे ते जाणून घेण्यासाठी मी इथे आली आहे. आणि त्यावेळी जे मॅडम तिला सांगतात की तो युवराज खांडेकर अजून काहीही बोललेला नाही आहे. आणि ते ऐकून तारिणी पटकन त्यांना विचारते की मग तुमची पुढची मूव्ह काय असणार आहे. आणि हे ऐकून त्या जे मॅडम हसतच तिला विचारतात की हे तू एक ऑफिसर म्हणून विचारते की खांडेकर म्हणून. तारिणी सांगते ऑफिसर म्हणून. आणि त्यावेळी त्या मॅडम म्हणतात की मग एक ऑफिसर म्हणून तू तुझ्या सिनियरला त्यांची पुढची मूव्ह काय हे कसं काय विचारू शकते, त्यापेक्षा माझ्या ऑर्डरची वाट बघत बैस. आणि हे ऐकून तारिणी म्हणते की सॉरी मॅम, पण जर मी एक खांडेकर म्हणून विचारलं असतं तर ही जे मॅडम हसतच म्हणते, मग तर मी तुला अजिबातच सांगणार नाही माझी पुढची मूव्ह काय असणार आहे ते. आणि ते ऐकून तारिणी गप्पच बसते. या मॅडमच्या समोर कसं बोलावं तेच तिला समजत नाही. दुसरीकडे डॉक्टर कामत कौशिकीसोबत बोलत असतात. कौशिकी घरामध्ये जे काही सुरू असतं ते सर्व काही त्यांना सांगत असते आणि म्हणत असते की निशीला युवराजला भेटायचं आहे, पण मला माहिती आहे त्या जे मॅडम खांडेकरांपैकी कोणालाही युवीला भेटू देणार नाही. मी सुद्धा तिकडे गेले होते, त्यांनी मलासुद्धा भेटू दिलं नाही. आणि त्यावेळी हे डॉक्टर कामत म्हणतात की तुझी जर काही हरकत नसेल तर मग मी निशीला तिकडे घेऊन जातो. आणि ते ऐकून कौशिकी खुश होत म्हणते की चालेल ना कामत काका, तुम्ही जर खरंच असं करू शकलात ना तर खूप बरं होईल, कारण एकदा का निशी युवराजला भेटली तर तिलाही बरं वाटेल. त्यावर ते कामतही हो म्हणतात आणि कौशिकीला सांगतात की तू निशीला तयार राहायला सांग, मी थोड्याच वेळात घरी येऊन तिला पिक करतो. त्यानंतर मग पुढचा सीन आपल्याला असा पाहायला मिळतो की कौशिकीप्रमाणेच दयानंद खांडेकरांना सुद्धा वेगवेगळ्या पत्रकारांचे वेगवेगळ्या व्यक्तींचे कॉल येत असतात. ते युवराजबाबत चौकशी करत असतात आणि त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता दयानंद खूप जास्त वैतागलेला असतो, चिडलेला असतो. मग तिथे येते कौशिकी. ती दयाकाकांना समजावते, शांत करते. युवराजच्या बाबतीत जे काही घडत असतं त्यामुळे दयाकाकांना मात्र खूप जास्त
तितक्यात कौशिकीला ऑफिसमधून श्वेताचाही कॉल येतो. हे जे काही घडत असतं त्याची झळ आता M&Mला बसायला सुद्धा सुरुवात झालेली असते. श्वेता कौशिकीला म्हणत असते की मॅम, आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, कारण इकडे ना आपल्या संपूर्ण स्टाफला लोकांचे कॉल येत आहेत. आपण जर या संदर्भात काहीच बातमी रन नाही ना केली तर खूप मोठा आणि वाईट परिणाम होईल. आणि त्यावेळी कौशिकी म्हणते की हो, मला माहिती आहे सगळं, फक्त मला थोडासा वेळ दे, विचार करू दे, मग मी तुला कळवते पुढे काय करायचं ते. आणि त्यावरती हो म्हणत फोन ठेवून देते. आणि मग त्यानंतर कौशिकी या संदर्भात दयानंदशी बोलायला सुरुवात करते. दुसरीकडे डॉक्टर कामत निशीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तर हा युवराज तिथे असणाऱ्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो की तुम्ही मागाशी मला अंधाऱ्या खोलीत ठेवलं, आता इथे जेलमध्ये ठेवलं, आता घरीसुद्धा द्या की सोडून. आणि ते ऐकून तो इन्स्पेक्टर खूपच चिडतो. तितक्यात निशी आणि कामत त्या ठिकाणी येतात आणि युवराजला बघता क्षणी ही निशी तर त्याच्याकडे धावच घेते. आणि त्यामुळे तिथे जो इन्स्पेक्टर असतो तो खूप चिडतो आणि लेडी कॉन्स्टेबलला तिथे बोलावून घेत निशीला बाजूला करतो. तो विचारत असतो की मॅडम, कोण आहात तुम्ही आणि परस्पर इथे कशा काय आलात? त्यावेळी निशी म्हणते की मला माझ्या युवीला भेटायचं आहे, तो माझा नवरा आहे. डॉक्टर कामतसुद्धा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागतात, पण तो इन्स्पेक्टर काही ऐकत नाही. तो म्हणू लागतो की जर तुम्हाला युवराजला भेटायचं असेल तर जे मॅडमची परवानगी आणावी लागेल. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कौशिकी सगळं काही दयानंद काकांना सांगत असते. ती म्हणत असते की जे काही सत्य आहे ते आता लोकांसमोर यायला हवं. युवराज अजूनही गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेला नाही आहे, त्यामुळे उगाचच त्याचा गुन्हेगार असा उल्लेख करणं खूप चुकीचं आहे. त्याला फक्त पोलिसांनी चौकशीसाठी अरेस्ट केलं आहे हे आता सर्वांना समजायला हवं. आणि त्यासाठी एका चांगल्या पत्रकाराने त्याची बाजू आपल्या चॅनेलवर मांडायला हवी. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच तिथे येतो केदार. आणि तो खरं तर हे बघायला आलेला असतो की दयानंदाने त्याची औषधं घेतली आहेत की नाही. आणि त्यामुळेच कौशिकी थोडीशी रागात त्याच्याकडे पाहत असते. दुसरीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं की जे मॅडमने सांगूनसुद्धा तारिणी काही तेथून निघालेली नसते. आणि त्यामुळे जे मॅडम तिच्यावर थोड्याशा नाराज होतात. त्या तारिणीला म्हणतात सुद्धा की हे बघ, एक ऑफिसर म्हणून तुझी ड्युटी ही आहे की तू तुझ्या सिनियरच्या ऑर्डरची वाट पाहणं आणि ती ऑर्डर फॉलो करणं. यापुढे मला इथे प्रश्न विचारण्यासाठी यायचं नाही. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की मॅम, मी खरंच तुम्हाला प्रश्न विचारत नाही आहे, फक्त खांडेकरांच्या घरी जे काही घडतं आहे ना त्याबद्दल माहिती देते. तिकडे ते सर्व खांडेकर मिळून युवराजला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि आपल्याकडे तर त्याच्या विरोधात भक्कम असा पुरावासुद्धा नाही आहे. मग आपण काय करायचं? तर जे मॅडम हसतच म्हणतात की त्याची काळजी तू करू नको, पुराव्याचं काय, तो आज ना उद्या सापडेलच. आणि त्याचवेळी दुसरीकडे निशी आणि कामत त्या इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून इकडे जे मॅडमच्या केबिनकडे निघालेले असतात. तर दुसरीकडे कौशिकी काकांना तिने केदारला आणि तारिणीला नेमकी काय आणि कशासाठी शिक्षा दिली होती हे सांगत असते. आणि त्यावेळी काका म्हणतात की मला माहिती आहे माझ्या बाबतीत केदारची आणि तारिणीची थोडीशी चूक झाली, पण केदार एक पत्रकार म्हणून उत्तम आहे कौशिकी. आणि मला असं वाटतं की आत्ता आपण ज्या संदर्भात बोलत होतो ना, ती जबाबदारी फक्त आणि फक्त केदारच पेलवू शकतो. आणि ते ऐकून कौशिकीलाही आश्चर्य वाटतं, पण केदारला समजत नसतं की हे लोक नेमकं काय बोलतायत ते. दुसरीकडे तारिणीचं आणि जे मॅडमचं बोलणं सुरू असतानाच कामत आणि निशी त्या ठिकाणी येतात. आणि त्यावेळी आपल्या तारिणीचा चेहरा हा उघडाच असतो, पण जे मॅडम तिला सावध करतात आणि ती पटकन तिचा चेहरा झाकून घेते. जे मॅडम त्या निशीला आणि कामतला तारिणीसमोर येऊच देत नाही. त्या बाजूला जाऊन या दोघांशी बोलतात आणि तारिणीलाही तेथून निघायला सांगतात. तारिणी पटकन त्यांच्या केबिनमधून बाहेर पडायचा प्रयत्न करते. आणि त्यावेळी जे मॅडम तिला हेही सांगतात की मी पकडलेला गुन्हेगार इतक्या सहजासहजी काही सुटणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. त्यावर तारिणी फक्त मान डोलावते आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे दयानंद खांडेकर आणि कौशिकी खांडेकर केदारला अशी विनवणी करत असतात की तू प्लीज युवराजची बाजू सगळ्यांच्या समोर मांड. सत्य काय आहे ते आता लोकांपर्यंत पोहोचायलाच हवं. आणि ते ऐकून केदार घाबरतो, पण त्याला या दोघांना नाही म्हणताच येत नाही. आणि मग त्यानंतर त्याला ताबडतोब ऑफिसमध्ये जावं लागतं. पण केदारची ना खूप घुसमट होत असते. त्याला असं वाटत असतं की युवराज गुन्हेगार असतानासुद्धा आपण त्याची बाजू कशी काय लोकांसमोर मांडायची, तो गुन्हेगार नाही आहे हे लोकांना कसं काय सांगायचं. तितक्यात त्याला येतो तारिणीचा कॉल.
तो हेच सगळं तारिणीशी बोलत असतो. तिला विचारत असतो की बॉस मी काय करू. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की हे बघ केदार, एक पोलीस ऑफिसर म्हणून आपल्याला जे माहीत आहे ना ते तू लोकांना सांगू नको. एक सामान्य माणूस म्हणून, एक पत्रकार म्हणून तुला जे माहिती आहे, जे आजूबाजूला घडते तेवढंच तू लोकांना सांग. आणि हे बघ, आज जरी त्या युवराजने गुन्हा कबूल केला नसेल ना तरी तो कधी ना कधी त्याचा गुन्हा कबूल करेलच आणि मग त्यावेळी ती बातमीसुद्धा तूच दे. पण आता कन्फ्यूज होऊ नको. तुला फक्त एक पत्रकार म्हणून जितकं माहिती आहे ना तितकंच तू लोकांसमोर मांड. जास्त विचार करू नको. आणि त्यावर मग केदारही हो म्हणतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.